एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या या ठिकाणी बघा बीड जिल्ह्यामध्ये जी काही पोलीस पाटील भरती निघालेली, त्यासाठी आपण या ठिकाणी आय-एम-पी असे प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर बघा बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आपण एक स्पेशल ग्रुप तयार केलेला आहे बघा. WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे, ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. स्पेशल बीड जिल्ह्यासाठी आपण या ठिकाणी WhatsApp ग्रुप तयार केला. यामध्ये तुम्हाला या व्हिडिओची पी-डी-एफ, चालू घडामोडी तसेच हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि तुमचा पेपर संदर्भामध्ये सगळी माहिती मित्रांनो त्या ग्रुपवरती मिळणार आहे. ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो काही मोबाईल नंबर दिसतोय मित्रांनो, WhatsApp नंबर त्यावरती तुम्ही या ठिकाणी WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेल. तर चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात. आपण बीड जिल्हा संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जिल्ह्याची माहिती यावरती या ठिकाणी प्रश्न काढलेले आहेत पहा. हे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर चला आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि मित्रांनो, टोटल या ठिकाणी 50 प्लस प्रश्न आहेत. 50 पैकी तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्याचं पण उत्तर येत असेल त्याचं व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पहिला प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे होय. चला आपल्याला उत्तर देण्यासाठी 5 सेकंद मिळतील, की बीड जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब हे आहे. चला द्या उत्तर. या ठिकाणी आपल्याला 5 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 2. बीड जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाण आहे, हे बीडच आहे पहा. लक्षात आलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? बीड जिल्ह्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे? चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 10,693 चौरस किलोमीटर. आलं लक्षात? चौकिमी. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्याचा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंब टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे. किती टक्के क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेलं आहे? व्हेरी गुड. किती मित्रांनो? 3.5%. उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. 50 पैकी किती प्रश्न बरोबर येणार आहेत हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर 3.5% मित्रांनो इतके क्षेत्र बीड जिल्ह्याने व्यापलेले आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. बीड जिल्ह्यामध्ये वडवणी आणि शिरूर कासार हे 2 नवीन तालुके कधीपासून अस्तित्वामध्ये आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून लिहून ठेवा आणि उत्तर पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा, मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार, तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो. ₹249 ची किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे पहा. त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची पी-डी-एफ असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. तर मित्रांनो लक्षात ठेवा 26 जून 1999 कधी? 26 जून 1999 मध्ये हे अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत किंवा टच होत आहेत? सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6. लक्षात ठेवा बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण किती? 6 जिल्ह्याच्या सीमा एकवटलेल्या आहेत. किती? 6.
चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. मांजर सुब्याहून टिंबटिंबकडे जाताना पाली घाट लागतो. चला सांगा उत्तर. तर मित्रांनो मांजर सुभ्याहून बीडकडे जाताना मित्रांनो काय लागतो? पाली घाट लागतो. लक्षात ठेवायचं आपल्याला पाली घाट. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, टिंबटिंब ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. चला कोणती नदी ही बीड जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 9 आहे, टिंबटिंब ही नदी नेकनूर जवळ उगम पावते. कोणती नदी आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 3 बघा कुंडलिका याचं योग्य उत्तर आहे लक्षात ठेवा. चा प्रश्न मित्रांनो आहे जागतिक कासव दिवस 2025 कधी साजरा केलेला आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो सांगा पटकन याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक 3 23 मे. लक्षात ठेवा मित्रांनो 23 मेला जागतिक कासव दिवस साजरा केला जातो पहा. नेक्स्ट मित्रांनो इस्रोने कोणतं वर्ष गगनयान वर्ष जाहीर केलेलं आहे? कोणतं वर्ष आहे जे गगनयान वर्ष जाहीर केलेलं आहे? तर 2025 मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 2025. पुढचा प्रश्न आहे पहा भारतामधील पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टिबाधित महिला कोण ठरली आहे? पहा बघा कसं कसं रेकॉर्ड होतंय आणि आपल्याला एवढं सगळं असून सुद्धा आपलं काम होत नाही. मग आपला अभ्यास कमी काय? कष्ट करा 100% यश आपलं निश्चित आहे पहा. चला भारतातील पहिली माउंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टिबाधित महिला कोण ठरली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक 2 लक्षात ठेवा बघा छोंजिन अंगमो. लक्षात ठेवा ही ठरली. भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा नवीन उपकर्णधार कोण बनलेला आहे? तर ऋषभ पंत मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ऋषभ पंत बनलेला आहे पहा. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये आपलं योग्य उत्तर होईल. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून चालू केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली होती? तर साबरमती ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पहा. संत तुकाराम बघा काय प्रश्न आहे या ठिकाणी. संत तुकाराम त्यांनी अभंग तर संत एकनाथ त्यांनी काय केलेलं आहे बा म्हणजे त्यांचं काय आहे? तर संत एकनाथाचे मित्रांनो भारूड आहे. लक्षात ठेवायचं आहे भारूड. संत निवृत्तीनाथांची समाधी कोठे आहे? चला सांगा पटकन संत निवृत्तीनाथांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तो ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जगप्रसिद्ध सुएझ कालवा कोणत्या देशातून वाहतो? सुएझ कालवा तर इजिप्त. ऑप्शन क्रमांक 1 इजिप्त देशातून वाहतो पहा. सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे? चला सांगा पटकन पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे? चला द्या उत्तर. व्हेरी गुड. बघा मंगळ आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 मंगळ. पुढचा प्रश्न मित्रांनो उलट्या या ठिकाणी शब्द बघा उलट्या. उलट्या टोपलीच्या आकाराचे एस्किमो घराला काय म्हटलं जातं? त्याला मित्रांनो इग्लू म्हणतात. इलू पिलू नाही तर इग्लू असं म्हणतात. लक्षात ठेवा. भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 23 ऑगस्ट हे आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो राजस्थानमध्ये जयपूरजवळ लाल रंगाचा खडक आढळतो तर तो कोणत्या प्रकारचा खडक आहे? चला द्या उत्तर. कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर गाळाचा खडक आहे. ऑप्शन क्रमांक 2 गाळाचा खडक आहे. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? तर आळेफाटा कल्याण. ऑप्शन क्रमांक 3 आळेफाटा कल्याण. पुढचा प्रश्न मित्रांनो यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणतं शहर नाही? नाही विचारलं आपल्याला यमुना नदीच्या काठेवर. तर उज्जैन नाही बघा मथुरा दिल्ली हे जे काही शहर आहेत हे यमुना नदीच्या काठावर आहेत पहा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावायचा असल्यास त्यांनी कोणाकडे सादर करावा लागतो? तर मित्रांनो राष्ट्रपती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. टिंबटिंब हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तो ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा राज्यपाल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब हे विवेकानंद यांचे गुरु होते. तर रामकृष्ण परमहंस. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 रामकृष्ण परमहंस.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर कोणी स्थापन केली होती मित्रांनो? बाबर. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? चला सांगा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 4 तमिळनाडू याचं योग्य उत्तर आहे पहा. निळा आणि पिवळा हे दोन रंग मिसळल्याने कोणता रंग तयार होतो? तर हिरवा. ऑप्शन क्रमांक 1 हिरवा रंग तयार होतो पहा. संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होतं? संत तुकाराम महाराजाचं संपूर्ण नाव होतं बघा तुकाराम बोलवा आंबिले. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? चला द्या उत्तर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हेमाद्री. लक्षात ठेवा मित्रांनो, हेमाद्री याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबते त्यावेळेस काय होतं? एकदम सोपा प्रश्न आहे. काय होतं मित्रांनो, तर सकर्मक क्रियापद होतं. लक्षात ठेवा, कर्त्यापासून निघालेली जर क्रिया आहे ती कर्त्यापाशी थांबते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो? कोणता? द्विगु समास. तो ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष. पुढचा प्रश्न आहे बघा, ती छान गाणे गाते या वाक्याचं उद्गारवाचक वाक्य याला करायला लावलंय पहा. ती छान गाणे गाते. उद्गारवाचक चिन्ह नाही या ठिकाणी. तर बघा त्याचं योग्य उत्तर होईल पहा, किती छान गाते ती. किती छान गाते ती. पुढचा प्रश्न, आपके स्क्रीन के ऊपर ये रहा खालील उदाहरणामधील रस कोणता आहे पहा. जिंकू किंवा मरू भारत भुईच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. यामध्ये आपल्याला दिसतानाच काय दिसतोय बघा, कोणता रस दिसतोय? वीर रस. लक्षात ठेवायचं वीर रस. खालील म्हण आपल्याला योग्य पर्याय निवडून पूर्ण करायची बघा. भित्या पाठी टिंबटिंब. सांगा पटकन. भित्या पाठी टिंबटिंब. तर भित्या पाठी काय बघा? ब्रह्म राक्षस. ऑप्शन क्रमांक 3 भित्या पाठी ब्रह्म राक्षस. खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे? खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे? चला सांगा पटकन. तर आपल्याला दिसतंय मित्रांनो, इथं बघा उ हा शब्द राहिलायचा आपला, हा जो काय पहा स्वर आहे पहा. विदुषी या शब्दाचं लिंग कोणतं आहे? चला द्या उत्तर. विदुषी लिंग कोणतं मित्रांनो? स्त्रीलिंगी. समजलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सलाते हे कुठल्या विभक्तीचे रूप आहेत? तर मित्रांनो हे द्वितीय अनेकवचन. ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय अनेकवचन पहा. वसुंधरा या शब्दाचा अर्थ कोणता आहे? वसुंधरा. तर पृथ्वी. पृथ्वीलाच काय म्हणतात? वसुंधरा असं म्हणतात पहा. कवी या शब्दाचं अनेकवचन आपल्याला ओळखायला लावलंय. कवी या शब्दाचं अनेकवचन कोणतं आहे? तर कवीच होईल पहा. अडकित्ता हा शब्द काढीलपैकी कोणत्या भाषेतील शब्द आहे पहा? कोणता अडकित्ता? सांगा पटकन. तर मित्रांनो हा कानडी भाषेतला शब्द आहे. लक्षात ठेवायचा आपल्याला, कानडी भाषा. समजलं. पुढचा प्रश्न आहे बघा, वाक्य आणि पर्याय वाचून अचूक शब्द समूहादर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे पहा. अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा याला काय म्हणतात? सांगा पटकन. मित्रांनो त्याला म्हणतात अष्ट अवधानी. या ठिकाणी असा शब्द आहे अष्ट अवधानी. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा. खालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे पहा, द्या उत्तर. बरोबर आहे सगळ्यांचं. त्याचं योग्य उत्तर आहे पहा मुकुंदराज. ऑप्शन क्रमांक 3 मुकुंदराज. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, येणार असेल तर येईना बापडा. काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी. आता येणार असेल तर येईना बापडा यामध्ये उद्गारवाचक अव्यय कोणता आहे? तर बापडा. या ठिकाणी शब्द आहे बघा, सापडा नाही तर बापडा शब्द मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. बापडा हा काय उद्गारवाचक अव्यय पहा. गाजरपारखी या शब्दाचा अर्थ काय आहे? चला सांगा पटकन. गाजरपारखी पारख नसलेला बघा. बरोबर, पारख नसलेला. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, पिकविणे या शब्दाचा अर्थ काय? पिकविणे म्हणजे काय मित्रांनो? जमीन कसणे. समजलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाहन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? काय प्रश्न? वाहन. वाहनाला काय म्हणतात? चप्पल. आपले जुनी माणसं बघा, म्हातारी माणसं, वाहना कुठं ठेवल्या माया, वाहना कुठं ठेवल्या माया असं नाही म्हणत का? चपला नाही म्हणत, वाहना. पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? सांगा पटकन. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? बरोबर आहे सगळ्यांचं मित्रांनो. ऑप्शन्स क्रमांक 3 द्वितीय चतुर्थी. ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय चतुर्थी. पुढचा प्रश्न आहे पहा, मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण होत्या? कोण होत्या मित्रांनो? सांगा पटकन. तर ऑप्शन्स क्रमांक 1 सावित्रीबाई. लक्षात ठेवा सावित्रीबाई.
त्याने काम चांगल्या रीतीने केले बघा, त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती? वाक्याचा प्रकार ओळखायला लावला आहे. तर कोणत्या वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो? तर या ठिकाणी संकेतार्थी बघा. बघा जर तर आलं तर काय असतं संकेतार्थी. कोकिळीने मधुर आवाजाने वसंत ऋतूचं स्वागत केलं या वाक्यामध्ये विधेय कोणतं आहे? सांगा. केले मित्रांनो हे काय बघा विधेय लक्षात ठेवा. पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण ढग दाटून आला आहे या वाक्यामध्ये वाक्य संकलनाचा प्रकार ओळखायचा आहे. सांगा पटकन. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तो कुठेही न थांबता बोलला या नकारात्मक वाक्याला होकारात्मक वाक्यात रूपांतर करायचं आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 3 तो अस्खलित बोलला लक्षात ठेवायचंय. मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता? तर बिनचूक मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बिनचूक. विनचूक नाही बिनचूक. नेक्स्ट मित्रांनो आणखी 8 सहकाऱ्यांना महामंत्री अर्धचंद्र देणार या वाक्यामध्ये लक्षार्थयोजक शब्द आपल्याला ओळखायचे आहे पहा. मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि PDF नसेल घेतले तुम्हाला मी सांगतो लगेच फोनपेमध्ये जा PDF घ्या तुम्हाला सगळी माहिती मी सांगणारच आहे. व्हिडिओ पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि 249 रुपये या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्या सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. 249 रुपये आपले कुठेही खर्च होतात. 93 25 23 0840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.